24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर. पुण्यातून सुरू होता दारूचा अवैध धंदा. हर्सुल पोलिसांची धडक कारवाई. हर्सुल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काकडपाना परिसरात बेकायदेशीर दारू विक्री विरोधातील कारवाईत दादा बुधर याला अटक करून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांकडून वारंवार केल्या जाणाऱ्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून आरोपीच्या ताब्यातून सुमारे 23,250 रुपयांचा दारूचा साठा जप्त केला. प्राथमिक माहितीनुसार आरोपी विरुद्ध यापूर्वीही विविध ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे समोर आले असून परिसरातील नागरिकांनी अशा अवैध धंद्यांविरोधात सातत्याने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही कारवाई हर्सुल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जीवन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक R.S. पवार करत आहेत. बेकायदेशीर दारू विक्री व इतर अवैध व्यवसायांविरोधातील मोहीम भविष्यात आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. नमस्कार, मी API जीवन बोरसे, हर्सुल पोलीस स्टेशन. काल दिनांक 23 जून 2026 रोजी आम्हाला माहिती मिळाली की हर्सुल पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारूची विक्री होणार आहे. त्या अनुषंगाने आम्ही सापळा लावून रेड केलेली आहे. त्या रेडमध्ये आम्ही साधारणतः 23,000 रुपयाचा दारूच्या बाटल्या जप्त केलेल्या आहेत आणि गुन्हा नंबर 83/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. माझं हर्सुल पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांना आवाहन आहे, तुम्हाला जर अवैध दारूबद्दल कोणतीही माहिती मिळाली ती तात्काळ पोलिसांना कळवावी आणि त्यावर कठोरात कठोर कारवाई करू. धन्यवाद.